मागच्या वेळेस मी तुम्हाला म्हणलं होतं की आपण नवनाथांचं पारायण आपल्या हातून अर्धवट झालेलं आहे आणि ते काय पूर्ण झालेलं नव्हतं नवनाथ पारायण. आणि असं सकाळपासून माहिती नाही, मी आपलं इंस्टावरती रील्स बघते. जेव्हा पण मी रील्सवरती हे करते म्हणजे पुढं ढकलते, तेव्हा फक्त मला मच्छिंद्रनाथ, कानिकनाथ, गोरक्षनाथ आणि जे कोण नवनाथ आहे ते नवनाथांचे सतत मला व्हिडिओ येतात, ते सतत मला व्हिडिओ येतात ते. आणि मी तर ठरवलेली आहे की आता मी कोणाच्याही दारात जाणार नाही आणि कोणालाही काहीही बोलणार नाही आहे. मी जे होईल ते होईल, आपण आपलं मन घट करावं आणि जे होईल ते होईल असं म्हणून मी सोडून दिलेलं होतं. पण मला माहिती नाही आहे, मी जसं व्हिडिओ पुढं ढकलते तसं मला नुसतंच दत्त महाराजांचं आणि मच्छिंद्रनाथांचं, नवनाथांचं हेच व्हिडिओ माझ्या डोळ्यासमोर सारखेच यायला लागलेत. त्याच्यावरून मला एक गोष्ट लक्षात आली की आपण नवनाथांचं पारायण मात्र अर्ध सोडलेलं आहे रागाच्या भरामध्ये. आणि मला भरपूर आपले जे फॉलोवर्स आहेत, सबस्क्राईब जे लोक आहेत आणि फॉलोवर्स जे लोक आहेत ते मला भरपूर जणांनी मला सांगितलं की ताई तुम्ही नवनाथांचं पारायण सोडू नका असं मला भरपूर जणांनी म्हणलं. पण मी त्या रागाच्या भरात नवनाथांचं पारायण सोडलेलं आहे. आणि मला माहिती नाही पण काय असं झालं वगैरे. पण आजही मी खूप व्हिडिओ पाहते तर मला सतत तेच व्हिडिओ डोळ्यासमोर येत आहे. म्हणून मी एक निर्णय घेतलेला आहे की मी ते नवनाथांचं पारायण पुन्हा एकदा चालू करणार आहे. आजच करणार होते पण आज ते पूजेचं सामान वगैरे आणायचं असल्यामुळं मला काही ते जमलेलं नाही. परंतु उद्या नवीन दिवस आहे, नवीन वर्षाचं म्हणजे आपलं गुढीपाडवा आहे, नवीन सण आहे. आणि हे सण खूपच शुभ आहे. त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचं प्रकट दिन आहे. आणि मी हे ठरवलेलंच होतं की त्यांच्या प्रकट दिनाला आपल्याला काहीही करायचं नाही आहे, ना त्यांच्या मंदिरात जायचं आहे, ना हात जोडायचा, ना काहीच नाही. मी हेच ठरवलं होतं. पण मला माहिती नाही, ते सतत व्हिडिओ आल्याने ते मला कळलं नाही. आणि मी असं निर्णय घेतलेला आहे की हा नवनाथांचं पारायण मी 3 दिवसात पूर्ण करणार आहे. त्याच्यामुळं पूर्ण मी नवनाथांचा हा पारायण म्हणजे रात्री म्हणजे मी पहाटेच चालू करणार आहे. हे नवनाथांचं पारायण मी जितकं फास्ट होईल तितकं मी फास्ट करायचा प्रयत्न करते. माहिती नाही आता ते मी 3 दिवसाचं म्हणते, पण चुकून जर 3 दिवसात पूर्ण नाही झालं तर मग 7 दिवस वगैरे तर हे सगळ्या गोष्टी होणार आहेत. तर बघूयात आता मी किती दिवसाचं करू शकते आणि किती दिवसात हे पटकन व्हायला पाहिजे, हे मी प्रयत्न करत आहे. उद्या संकल्प मी घेत आहे आणि संकल्प व्हिडिओ वगैरे पूजा मांडणी मी करणारच आहे, ते तुम्हाला मी दाखवतेच. पण बघूयात आता काय होतं ते. तर मी हा निर्णय घेतला, तर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा.